नमस्कार. आणि आज आपण चाललो एका अशा मंदिरात जे की आहे सावंतवाडी तालुक्यातील ओटवणे या गावात. सुंदर असं नाग मंदिर आहे. चला तर मग ते बघूया. सो ह्या मंदिराची माहिती जी आहे ती मला सुद्धा आताच कळाली आहे. सो मला वाटलं की तुम्हाला तुमच्यापर्यंत ही पोचवावी, कारण ह्याच्या मागे खूप चांगला इतिहास आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघावा. सो आता आपण थोड्याच वेळात मंदिराकडे पोहोचणार आहोत. कमानी तशी मी आता दाखवली, मागे जी कमान आहे तिथून आतमध्ये यायचं आहे स्ट्रेट, आणि तिथून एक छोटासा रस्ता आहे तिथून यायचा आहे. हेच ते नाग मंदिर जे की सावंतवाडी तालुक्यातील ओटवणे या गावात आहे. ओटवणे या गावात शेरवाळी वाडी म्हणून एक वाडी आहे, तिथे हे स्थित आहे. तुम्ही बघू शकता जी नागाची मूर्ती आहे ती 5 पानांच्या नागाची मूर्ती आहे. सुंदर अशी मूर्ती आहे. आणि ॲक्च्युली ह्या देवळाची एक ऐतिहासिक कहाणी आहे. सो हे ओटवणे गावातील जे मंदिर आहे ते आपल्या सावंतवाडी संस्थांच्या रिलेटेड आहे. जी याची ऐतिहासिक कहाणी आहे ती त्या रिलेटेड आहे. ॲक्च्युली 1580 मध्ये जेव्हा युद्ध झालं होतं त्या युद्धात संस्थांचे राजे मृत्युमुखी पडले आणि त्यांच्या 7 बायका होत्या. त्या 7 बायकांपैकी त्यांच्या 6 बायका त्यांच्यासोबत सती गेल्या आणि 7वी बायको गरोदर असल्यामुळे त्या ओटवण्यात एका ब्राह्मणाकडे राहायला आल्या. त्या ब्राह्मणांचं नाव होतं विनायक वर्दे. त्यांच्या घरी त्या राहायला आल्या आणि तिथेच त्यांनी त्यांच्या बाळाला जन्म दिला. त्यांना मुलगा झाल्यानंतर त्याचं नाव खेमा असं ठेवण्यात आलं आणि पुढे हाच खेमा ब्राह्मणांची गुरे चरायला न्यायचा. एके दिवशी तो दुपारचा गेला असता एका झाडाखाली म्हणजे कुंभयाच्या झाडाखाली झोपला आणि त्याच ठिकाणी त्यांच्यावर 5 फणाच्या नागाने फणा धरला. आणि नेमका त्याच वेळी हे भाग्याचं लक्षण त्या ब्राह्मणांनी पाहिलं आणि ते खेमाजवळ गेले आणि त्यांनी त्याला विचारलं की खेमा, तुला जर आयुष्यात पुढे काही लाभ झाला तर तू मला काय देशील? त्यावर खेमा म्हणाला, जिथे माझी पत्रावळ तिथे तुझा द्रोह. त्यानंतर हाच खेमा म्हणजे आपल्या सावंतवाडी संस्थांचे पहिले खेम सावंत संस्थांच्या अधिपती विराजमान झाले. आणि त्यानंतर त्यांनी आपल्या पूर्वीच्या धन्यास म्हणजे ओटवण्यातील या ब्राह्मणांना प्रधानपदी निवडलं. त्यानंतर 1627 मध्ये याच म्हणजे 5 फणाच्या नागाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. याच नागाच्या साक्षात्कारामुळे संस्थांना गतवैभव प्राप्त झालं आणि त्यामुळे राजघराण्यात नागाला मानाचं स्थान आहे. या गावात कासवाला आणि नागाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या प्राण्यांचं दर्शन देखील झालं तरी इथले लोक आपसुकच नतमस्तक होतात. या गावात कासवाला आणि नागाला जपण्याची पूर्वपार परंपरा आहे. आणि समजा अवधानाने कोणाकडनं नागाला दुखापत झाली तर क्षमा याचना म्हणून रवानाथा चरणी नागाची प्रतिकृती अर्पण केली जाते. आणि तसंच जर इथे नागाचा मृत्यू झाला तर ब्राह्मणाला बोलवून विधिवत त्याच्यावर अंत्यसंस्कार देखील केले जाते. नाग कासव जपण्याला धार्मिकतेची जोड तर आहेच, तसंच ही ओटवणेवासियांची पूर्वपार परंपरा प्राणी संवर्धनाच्या दृष्टीने संपूर्ण जगाला आदर्श आणि प्रोत्साहन देणारी आहे. तुम्हाला जर या मंदिराची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि जर तुमच्याही गावात अशा काही ऐतिहासिक मंदिराची माहिती असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. मी तिथे येण्याचा नक्कीच प्रयत्न करेन.